आपल्यापैकी बऱ्याच जणांना पोट साफ होण्यासाठी वारंवार लॅक्झेटिव्ह किंवा रेचक चूर्ण घ्यावे लागतात. खरंच ही सवय चांगली आहे का? तर निश्चित ही सवय तुम्हाला बाधाकारक ठरू शकते. प्रामुख्याने मलवष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन उत्पन्न का होतं याचा विचार करणं खरं तर गरजेचं असतं. मलप्रवृत्ती होण्या अगोदर आपल्या शरीरात अन्न पचन प्रक्रिया होत असते. प्रामुख्याने अन्न पचन प्रक्रियेत जेव्हा बदल घडतात तेव्हा त्याचा एंड प्रॉडक्ट म्हणजे मलप्रवृत्ती देखील नीट होईनाशी होते. या व्यक्तींना पोट साफ होत नाहीये किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर चहा पिल्यानंतरच मलप्रवृत्ती होते किंवा जाऊन आल्यानंतर सुद्धा पोट साफ नाहीये, पोट जड आहे, अशा प्रकारचे अनुभव येतात. मग रेचक घेतल्यानंतर थोडे दिवस त्यांचं पोट साफ होतं, पण कालांतराने या रेचकांची सवय होते आणि मग नवीन रेचकाच्या शोधात हे पेशंट जायला लागतात. तुम्हाला सांगतो की ही रेचक फक्त तुमचं पोट साफ करतं, तुमच्या पचनसंस्थेतील बिघाड दूर करत नाही. जर नाडी परीक्षेद्वारे आपण आपल्या पचनसंस्थेतील बदल समजून घेतले, अग्निमांद्य, पचनसंस्थेत झालेले बिघाड, शरीरात निर्माण झालेले दोष यांचा विचार करून जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली कोणत्याही रेचक लॅक्झेटिव्ह न घेता आपलं पोट साफ राहायला मदत होऊ शकेल. आयुर्वेद दृष्टिकोनातून जर विचार केला तर बऱ्याचदा वातवृद्धी झाल्यामुळे आतड्यांना कोरडेपणा येतो, आतड्यांची हालचाल मंदावते. त्याच्यामुळे आतड्यांमध्ये असलेला मळाचा भाग हा स्वतःहून पुढे सरकत नाही आणि मग त्याला पुढे सारण्यासाठी आपण वारंवार लॅक्झेटिव्ह घेत असतो. खरं तर याच्यासाठी वातशमन करणारी काही स्निग्ध औषधांची गरज असते. तर नाडी परीक्षेद्वारे आपल्या दोषस्थितीचा आकलन करून पचनसंस्थेतील बिघाडांना विचारात घेऊन जर आपण काही वातशामक आणि स्निग्ध औषधींचा विचार केला तर डेफिनेटली विना औषध तुमचं पोट साफ राहायला मदत होऊ शकेल.